महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। फोरकॉन कंपनीच्या डंपरची चौकर पाखाडी येथे विद्युत खांबाला धडक, जिवंत वीज वाहक तारा रस्त्यावर तुटून पडल्या, परंतु कोणतीही दुर्घटना नाही। श्रीवर्धन शहरातील जीवना बंदर व दांडे या ठिकाणी नवीन जेट्टीची निर्मिती केली जात आहे। याकरता फोरकॉन कंपनीने या कामाचा ठेका घेतला असून 30 ते 35 टन दगड भरलेले अवजड डंपर श्रीवर्धन शहरातील विठ्ठलाळी, नारायण पाखाडी, चौकर पाखाडी या ठिकाणाहून दांडे परिसराकडे नेण्यात येतात। सदर अवजड वाहतुकीमुळे या मार्गावरील सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, तर रस्त्याची पिचिंग देखील पूर्णपणे तुटून गेली आहे। आज सकाळी देखील श्रीवर्धन शहरातील केळसकर पाखाडी येथे नारळाचे भले मोठे झाड वीज वाहक तारांवर पडल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा दुपारपर्यंत खंडित झाला। सदरचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्यानंतर तासाभराच्या अवधीतच चौकर पाखाडी येथे फोरकॉन कंपनीच्या डंपरने बाक्कर यांच्या घरासमोरील विद्युत खांबाला जोरदार धडक दिली। यावेळी धडक झाल्यानंतर वीज वाहक तारा ज्यामधून वीज पुरवठा सुरू होता त्या रस्त्यावरती कोसळल्या, परंतु परिसरात कोणीही नागरिक फिरत नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। परंतु सदरचा पोल पडल्यामुळे चौकर पाखाडी या परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे। नवीन विद्युत पोल उभा करण्यासाठी महावितरणाची टीम तातडीने दाखल झाल्यामुळे रात्रीपर्यंत वीज पुरवठा सुरू होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आज दिवसभर या घटनांमुळे वीज पुरवठा खंडित झाला होता, तर उद्या मंगळवार असून देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दिवसभर वीज पुरवठा खंडित राहणार आहे। श्रीवर्धन शहरातील रस्त्यावरून वाहतूक करताना फोरकॉन कंपनीच्या मॅनेजरनी त्यांच्या चालकांना वाहने सावकाश चालण्याच्या सूचना द्याव्यात, अन्यथा नागरिकांकडून सदर कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।